मॅचला सुरुवात केली जाईल. स्ट्रायकर वरती आपण पाहतो नरेश, गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश आहे. पहिलाच बॉल, जोरदार अपील, परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतील. डॉट बॉल आपण पाहतो. तदनंतर गणेश दादा तांबोली यांची टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. पारितोषिक असणार आहे गोलंदाजी करत असताना 2 चौकार 2 षटकार आणि 2 विकेट, 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पवन एंटरप्राइजेस या टीम साठी पारितोषिक आहे. यावरच फटका नरेशच्या बाट मधून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, इथून इथून माघारी यावं लागेल, हादरा लागला जाईल. तेजस स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळेल. चांगली स्ट्रॅटेजी वापरली गेली. जर का विचार केला आधीच इथून नॉन स्ट्रायकर एंडवरची जागा सोडली असती तर कदाचित ही सिंगल कंप्लीट झाली असती, परंतु धोक्याच्या गडीला धावत असताना आपली विकेट गमावली. पारितोषिक आहे पवन एंटरप्राइजेसच्या खेळाडूंसाठी गणेश दादा तांबोली यांच्याकडून विकेट हॅट्रिक, 2 विकेट 2 चौकार 2 षटकार, प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ₹200 पारितोषिक असणार आहे. गणेश दादा तांबोली यांच्याकडून 2 चौकार 2 षटकार आणि 2 विकेटसाठी तब्बल ₹200 पारितोषिक असणार आहे. पवन एंटरप्राइजेस मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. विनायक पोहोचतायत. आपण पाहतोय विनायक नंबर 3 बंडाऊनच्या भूमिकेत पोहोचत असताना विनायक. ऋषिकेश अपलातून सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल त्यांच्या माध्यमातून फेकण्यात आले. पहिला डॉट, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट. या बलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. भरपूर वेगाड या बलेस धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. थोडासा फंबल पाहायला मिळालं होतं. हलक्या हाताने एक सिंगल कंप्लीट केली आहे. दोन चौकार 2 षटकारासाठी गणेश दादा तांबोली यांच्याकडून ₹200 पारितोषिक लावण्यात आलं आहे. आपण पाहतो गणेश तांबोली साहेबांची पवन एंटरप्राइजेस टीम या फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करते. पारितोषिक कमावण्याची संधी आहे. प्रयत्न त्या अनुषंगाने पाहायला मिळतील का दोन्ही फलंदाजांकडून. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळेल. हलकीशी काढा घेतली. मनसुबा होता ऑन साइडला खेळायचा. फाईन लेगला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतो. 4 धावा 4 धाबे धावफलक जाऊन पोहोचेल टोटल 5 आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. ऋषिकेशने सुरुवात खूप चांगली केली. डॉट बॉल, त्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट आली. तिसऱ्या बॉलवरती सिंगलना स्ट्राईक रोटेट होत असताना स्ट्रायकरवरती पोहोचला नरेश. आणि चौथ्या बॉलवरती आपण पाहतो चौकाराचा मनसुबा बनवत खेळत असताना पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती. 1 चौकार आला. आणखी 1 चौकार अपेक्षित आहे गणेशदादा तांबोली यांच्या पारितोषिकासाठी. 2 चौकार 2 षटकार 2 विकेटसाठी आपण पाहतोय ₹200 पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येकी ₹200 पारितोषिक आपण पाहतोय प्रत्येकी लावलं गेलंय. पवन एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. श्री 11 कोलिवली टीम यावेळेस चुकी पाहायला मिळतीये. अतिशय वेगाड ऋषिकेशने चेंडू फेकला होता. पंचांनी नो चेंडू घोषित केला. फ्री हिटची संधी देखील असणार आहे. आणि या मोफतच्या स्वरूपात बोनसच्या स्वरूपात धावा खर्च होत असताना 4च्या मदतीनं धावून पोहोचेल 10 आकड्यावरती. फ्री हिटची संधी देखील असणार आहे. यस. आणि विनंती आहे ही स्पर्धा आपल्यासाठी भरवण्यात आली. गावातील सर्व टीमचे प्लेयर जेवढे पण प्लेयर आहेत ना हॉलिंडरच्या भूमिकेत आपण पोहोचा.
गणेश दादा तांबोली आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. यावेळेस फटका दर्जेदार आहे, भरपूर वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. चेंडू थांबणार नाही, चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना फ्रीटच्या चेंडूवरती चौकार अर्जित करत असताना पाहायला मिळतात. आणि दादांचं 200 रुपयाचं पारितोषिक पटकावत असताना आपण पाहतोय. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावताना आपण पाहतोय नरेश. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. दादांच्या चेहऱ्यावरती एक स्मित असते आपण पाहू शकाल. 500 रुपये आमच्याकडे जमा देखील झालेत. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार आपण पाहिले नरेशच्या बॅटमधून. टोटल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. एक विकेट नक्कीच माघारी आलाय, परंतु आपल्या टीमला सावरत असताना सलामीची भूमिका चोखपणे बजावत असताना आपण पाहू शकाल नरेश ऑन स्ट्राइक. लास्ट बॉल ऋषिकेशचा. यावेळेस फटका नरेशच्या बॅट मधून तितका पुरेसा चांगला बाला बिलत नाहीये, चुकी बाला बिलाली. अतिशय वेगानं चेंडू पर्यंत पोहोचले, समोरच्या दिशेला घेण्याचा झेल प्रयत्न केला, परंतु अगदी पामला टच करत चेंडू समोरच्या दिशेला आदलत असताना बाला बिलाला. एक सिंगल कंप्लीट झाली या फर्स्ट ओव्हर मध्ये. बनवल्या टोटल 15 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोन चौकार आणि 2 षटकारांसाठी हरिचंद्र दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार. आपल्यातून पारितोषिकांची खैरात आपण पाहू शकाल. नरेशनं गणेश दादा तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं. अजूनही संधी आहे. 2 चौकार 2 षटकार तुम्ही लगवत राहा आणि पारितोषिक पटकावत राहा. आता या ओव्हरमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी बार्कवरती गोलंदाज गौरव येत असताना पाहू शकाल. गौरव येत आहेत. युवराज साठी लाडू ग्रुप बडवल यांच्याकडून जर का जेल पकडली तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गौरव येत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये विचार केला तर 15 धावा खर्च करत असताना आपण पाहिला गोलंदाज ऋषिकेशला. आता सेकंड ओव्हर मध्ये गौरव तयार होत असताना यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. नरेश ऑन स्ट्राइक आहे. नरेशच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश दादा तांबोली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार. दुसऱ्या बॉल वरती अटॅक, समोरच्या दिशेला फटका, डीप मध्ये किशोर. किशोर म्हटल्यानंतर कुठल्याही प्रकारची चुकी नाही. आपण सातत्यानं पाहत असतो, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत असतो, परंतु यावेळेस सीमारेषा लगत एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनं उभं केलं होतं किशोरला आणि पकडलाय चांगला झेल. गणेश दादा सांगतायत पारितोषिक लागल्यानंतर तुम्ही आउट होताय, तुम्हाला संधी आहे वारंवार पारितोषिक कमवण्याची. आणि यावेळेस आपण पाहतो झेलबादच्या स्वरूपात विकेट येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पोहोचतायत. डॉट बॉल आणि विकेट. आता न्यू बॅटर ऑन स्ट्राइक प्रशांत. यावेळेस फटका डीप मध्ये चुकी पाहायला मिळते आणि फायदा होत असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करत असताना प्रशांत गॅप सिलेक्शन केला होता. कार्पेट लेवलने फटका 4 धावा कंप्लीट. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल आता बऱ्याच वेळानंतर 19 या आकड्यावर.
याबेलेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना जखडून ठेवण्याचा प्रयत्न, अतिशय विचार केला. गौरव देखील चांगला गोलंदाज आहे. कोलिवली गावातील पवन तांबोली, गणेश दादा तांबोली यांचे सुपुत्र यांच्याकडून अंपायर आणि कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. याबेलेस फटका प्रशांतच्या बॅट मधून दर्जेदार बॉल मिळतोय. प्रशांत तांबोली दोन दोन आपण पाहतो या ओव्हर मध्ये चौकार लगावत असताना आणखी एक जर का लगावला तर 500 रुपये असणार. दादांना वाटलं दोन सलग 2 बॉलवरती लगावलेत, परंतु एक डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. 2 चौकार नक्कीच प्रशांतच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळालेत. आणखी एक जर का लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश दादा तांबोली यांच्याकडून. प्रश्न बॅट मधून यावेळेस फटका दर्जेदार बॉल मिळतोय. ऑन साइडला जबरदस्त षटकार खेचत असताना बॉल मिळतील. 2 चौकार आल्यानंतर एक षटकार आपण पाहतोय. अफलातून बॅटिंग. टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचलीये ती 23 या आकड्यावर. 23 धावफलकावरती आपण पाहू शकता. अजूनही या षटकातील एका लास्ट बॉलचा खेळ शेष आहे. माफ करा, 29 धावफलकावरती 29 धावफलकावरती. स्कोरर थोडेसे अपडेट करण्यात थांबले होते. टोटल 29 धावा आहेत धावफलकावरती. चांगली स्कोरिंगची भूमिका आमच्या सोबत हितेश निभावत आहेत आजच्या या स्पर्धेमध्ये. 29 धावफलकावरती. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल अजूनही 2 षटकाच्या समाप्तीनंतर 29 या आकड्यावरती धावफलक. पवन एंटरप्राइजेस टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. गणेश दादा तांबोली यांची टीम मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळते. गणेश दादा तांबोली आणि हसूदादा तांबोली हे या टीमचे ओनर आहेत. दोन्ही ओनर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाजवळ थांबलेत. आशात्मक नजरेनं या पहिल्या विजयाची वाट पाहत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय ऋषिकेश तयार होत असताना. यावेळेस फटका दर्जेदार डीप मध्ये क्षेत्ररक्षक. अंदाज प्रकारची चुकी नाही, हद्रा लागला जाईल. विनायक बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्षद मिणमिणे एंटर होत असताना पाहायला मिळतील. मागील त्यानं देखील चांगलं पारितोषिक पटकावलं होतं. हर्षदने जर का चौकार लगावले, जितके चौकार लगावतील तेवढ्या चौकारांसाठी गणेश दादा तांबोली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आहे. छोटा पाकट बडा धमाका. कोलिवली टीमचं भविष्य मैदानाच्या आतमध्ये म्हणायला हरकत नाही. कमी वयोगटातील एक खेळाडू आणि अशात बघ नजरेनं पाहत आहेत सर्वच पाठीराखे. पहिल्या बॉलवरती विकेट आपण पाहतो ऋषिकेशच्या आली आहे. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. विनायक आले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. इन ॲट नंबर 5 हर्षद ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेस फटका कार्पेट लेवलले समोरच्या दिशेला आपण पाहतोय. परफेक्ट एक्झिक्यूट करत असताना एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतं. चांगला फटका कार्पेट लेवलले देखील आपण पाहतोय. छोट्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 30 धावफलकावरती 3 विकेट नक्कीच गमावलेत, परंतु चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये पवन एंटरप्राइजेस टीम आपण पाहू शकतो.
तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार आहे. डी मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. थोडीशी मिसफिल्ड आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. अगदी पाहायला गेलं ना, हर्षद मैदानाच्या आतमध्ये गेला आणि प्रशांतला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतोय. सिंगल डबल वरती आता फोकस केलं जात आहे. 2च्या मदतीनं पोहोचली टीम पवन एंटरप्राइजेस 32 या आकड्यावर 32 धाबा धावफलकावरती. यामुळे चौथ्या बॉलवरती अटॅक समोरच्या दिशेला कार्पेट लेवलने फटका. डीप मध्ये तेजस आहेत. फील्ड आडफेकी तोपर्यंत एकच. मयूर मिणमिणे यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हर्षदला अफलातून बॅटिंग आणि गणेश दादा तांबोली यांच्याकडून देखील पारितोषिक लागले. प्रत्येक चौकारासाठी हर्षदच्या 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्ट्राईक आले, संधी मिळाली. आता 5व्या बॉलवरती ऑन स्ट्राईक हर्षद आपण पाहू शकाल. गोलंदाजी बार्कवरती ऋषिकेश. यावेळेस अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू खडून काढण्याचा प्रयत्न हर्षद करत होता, परंतु ओळखता आला नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू मिस होत असताना डॉट बॉल. 33 धावा धावफलकावरती. आता या ओव्हरमधील ऋषिकेशच्या तिसऱ्या ओव्हरमधील आपण पाहतो लास्ट बॉलचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल वरती हलकीशी कडा घेत खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. 22च्या स्वरूपात एक कमावली आहे. सिंगल थांबवलं प्रशांतने एकच सिंगल वरती. 1च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. तीन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. टोटल 34 आकड्यावरती पवन एंटरप्राइजेसची आपण पाहू शकता. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते श्री 11 कोलिवली टीम. अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. गोलंदाजी बार्क वरती गोलंदाज किशोर तयार होत आहेत. किशोर या टीमचा तारणहार किशोर मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना स्ट्राईक रेट वरती आपण पाहू शकाल. हर्षद छोटा पाकेट बडा धमाका. अतिशय वेगानं प्रहार करण्याचा प्रयत्न हर्षदचा, परंतु ओळखलं किशोर देखील तितका चलाकीचा गोलंदाज. चातुर्यानं सातत्यानं गोलंदाजी करत असतो. यावेळेस डॉट बॉलनं सुरुवात. यावेळेस हर्षदच्या बॅट मधून फटका भरपूर उंचावरती. नोमॅन झोनला चेंडू लँड होतोय. एक सिंगल कंप्लीट. प्रशांतनं थांबवलं. ताकद कमी पडतीये. चातुर्यानं प्रत्येक फटका परफेक्ट एक्झिक्यूट करतो हर्षद, परंतु कमी वयोगटात आणि हातामध्ये थोडीशी ताकद कमी पडतीये. पण खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर कोलिवली गावाचं क्रिकेटचं हे भविष्य आहे. एवढ्या लहान वयोगटामध्ये खेळत असताना अगदी हिमतीने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना हर्षदला आपण पाहू शकाल. एक सिंगलच्या मदतीने 35 आकडा धावफलकावरती. आता स्ट्राईक प्रशांत स्वतःकडे घेत असताना पाहायला मिळेल. प्रशांत स्ट्रायकर वरती आहे. ऑलराऊंडर आहे. प्रशांतचा विचार केला तर प्रशांतने देखील भरपूर अशा टुर्नामेंट मध्ये बॉलिंगच्या जोरावरती तसेच बॅटिंगच्या जोरावरती आपली दहशत आपली छाप उमटवली आहे. तो प्रशांत ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस प्रशांतच्या बॅट मधून फटका. पवन एंटरप्राइजेसच्या पाठीराखांना खुश करताना पाहायला मिळतील. प्रशांत 6 धावा अर्जित करतात. 200 रुपयाचं पारितोषिक जमा होतंय गणेश दादा तांबोळे यांचं. तुम्ही फटके खेचत राहा, आम्ही पारितोषिक देत राहू.
अफलातून अफलातून कामगिरी आपण पाहतोय. या बॉललेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लगेच ती मिसिंग करत असताना अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती धाव बॅट होत असताना टोटल जाऊन पोहोचते ती 42 या आकड्यावर. 42 धाबा धावफलकावरती. या बॉलेस देखील माहिती हिट लगावत असताना आक्रमक आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय या मैदानामध्ये करत असताना. घरच्या मैदानाचा भरपूर अनुभव आहे आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय फटकेबाजी. आणखी 200 रुपये आपण पाहतोय गणेश तांबोली साहेबांचं इथे जमा होत असताना. आक्रमक फलंदाजी. 8 चेंडू वैयक्तिक 29 धाबसंख्येवरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. अफलातून बॅटिंग टोटल जाऊन पोहोचली आहे या षटकाराच्या मदतीनं 48 या आकड्यावर. 48 धाबा धावफलकावर. या वेळेस देखील मोठा फटका आहे. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज बांधतायत आणि पकडली आहे चांगली जेल. शांत केले ते वादळ. जे वादळ वारंवार मैदानाच्या आतमध्ये गुंगावत होतं आता यावं लागेल या जेलच्या स्वरूपात प्रशांतला माघारी. बॅक टू द डगआउट. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत प्रशांतच्या खेळीसाठी. तब्बल 9 चेंडू आणि 28 धाबसंख्येची बहादर फारी खेळत असताना पवन एंटरप्राइजेसला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात असताना त्याला पाहायला मिळालं. अफलातून बॅटिंग चालू होती परंतु हे वादळ आता शांत केलं किशोरने. सहज सोपी जेल देऊन बसला प्रशांत. माघारी येत असताना पाहायला मिळतील. लास्ट बॉल. आता या ओव्हर मधील 48 धावा धावफलकावरती आहेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. अतिशय वेगाड षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. या 4 षटकांची टोटल धावफलक जाऊन पोहोचलंय ते 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती न्यू बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे. कोलिवली प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. KPL पर्व तिसऱ्या पर्वाचा थरार या धुलीबंधनाच्या शुभमुहूर्तावरती आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची ही टुर्नामेंट कोलिवली गावातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी या लीग स्टेजच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यस धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 48 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू अजूनही या मॅच मधील शेष. विनंती अंपायरला ऑफिशियल ड्रिंक ब्रेक कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण कॉल द्या आणि मॅचला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती गौरव तयार होत असताना
गौरव गोलंदाजी बार्क वरती येत आहेत. 48 धाबा धावपलकावरती आहेत. यावेळेस स्ट्रायकर वरती हर्षद. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. हर्षदच्या प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे गणेश दादा तांबोली यांच्याकडून 200 रुपयाचं. चौकारासाठी देखील पारितोषिक आहे. अतिरिक्त धावेने 49 आकडा धावपलकावरती. गौरव पुन्हा तयार होत असताना बाला मिळतील. यावेळेस हर्षदच्या बॅटमधून फटका दर्जेदार आहे. डीप मध्ये हर्षद नावाचं वादळ शांत करण्यात यशस्वी आपण पाहतोय. पकडतील चांगला झेल, हादरा लागला जाईल. ताकद कमी पडतीये. प्रत्येक फटक्या भाग आपण पाहतो परफेक्ट एक्झिक्यूट केलं जातं. प्रत्येक लाईनला परफेक्ट लाईनला पिक करत असताना फटका खेचला जातो हर्षदच्या माध्यमातून, परंतु ताकद कमी पडतीये. आपण पाहतोय पवन एंटरप्राइजेसचे ओनर असुदादा तांबोली एक सिंगल साठी 200 रुपये, 100 रुपये प्रत्येक रन साठी 100 रुपये. एक सिंगल आली तर 100, एक चौकार आली तर 400, एक षटकार आला तर 600 असं पारितोषिक सतीश दादा तांबोली यांच्या माध्यमातून लावण्यात आलंय. आणि जर का षटकार मारलं एका संघ मालकानं दुसऱ्या संघ मालकाला जर का खुश केलं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्थात हे पारितोषिक गणेश दादा तांबोली यांच्याकडून असणार आहे. यस, वाईट बॉल, अतिरिक्त धाव धावपलकावरती. या बलेस फटका दर्जेदार बाला बिलतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. एक सिंगल बाला बिलती. या बलेस फटका दर्जेदार बाला बिलतोय. इथे जेल सुटली गेली आहे. एक सिंगल च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. टोटल 51 या आकड्यावरती 51 धावा धावफलकावरती. या वेळेस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती गौरव आहेत. येस, माफ करा, 52 धावा धावफलकावरती. स्कोरर थोडेसे लक्ष केंद्रित करा. यावेळेस फटका दर्जेदार कार्पेट लेवलले पाहायला मिळतोय. एकदम कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय. माघारी यावं लागेल. संघ मालक असुदादा तांबोली यावेळेस माघारी येत असताना सेकंड धाव घेण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली. धावफलक जाऊन पोहोचतो. टोटल 53 या आकड्यावरती 53 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना आपण पाहतोय. अगदी 40+ चे खेळाडू आहेत असुदादा तांबोली. क्रिकेट वरती नित्यांत प्रेम करतात. कोलिवली टीमला जिथे जिथे मॅचेस असतात तिथे तिथे पाठीराखे म्हणून उभे असतात. यावेळेस स्वतः क्रिकेटचे आनंद लुटत असताना पाहायला मिळाले. ₹300 तुमचे जमा आहेत. सतीश दादा तांबोली यांचे ₹300 पारितोषिक तुमचं जमा आहे. या बलेस फटका दर्जेदार वेगाडे धावता क्षेत्ररक्षक. जेल सुटली. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आत. 2 कंप्लीट झाल्यात. या बॉल वरती फक्त बिलतील 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलंय 55 या आकड्यावर. 55 या आकड्यावरती गरज आहे विजयासाठी 56 धावसंख्येची. 55 धावा पहिल्या डावामध्ये बनवण्यात आल्यात.
त्याबद्दल पवन इंटरप्राइजेस या टीमसाठी आता गरज असेल ती दुसऱ्या डावामध्ये टोटल 56 धाबसंख्येची श्री 11 कोलिवली टीमला स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहतोय झाडाखाली बसलेले सर्व पाठीराखे प्रेक्षक छायाचित्रित आपण पाहतो केले जात आहेत. येत्या 30 बॉल वरती 56 धावसंख्येचा टार्गेट. यस ऑफिशियल विनंती करतात लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॅटर रवाना बनवायच्या. दुसऱ्या डावामध्ये 30 बॉलवर टोटल 56 धावा. चांगलं टार्गेट सेट केलंय पवन इंटरप्राइजेस टीमचं. तेजस कडून पारितोषिक आहे. चेंडू फक्त स्टॉप केला पवनने तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गणेश दादा तांबुले यांचं सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये या मॅचसाठी एंटर झालेत. लक फॅक्टर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मागच्या दिशेला उभे आहेत. गोलंदाजी बार्क वरती पवन इंटरप्राइजेस कडून गोलंदाजी बार्क वरती तयार होतात प्रशांत. पहिलाच बॉल प्रशांत हलक्या हाताने खेळत असताना सन्मानानं पहिली धाव कंप्लीट करत असताना गणेश दादा कोण खेळतंय याला महत्व नाही. आपल्या गावातील स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करणं आपलं काम आहे आणि सर्वांच्या पाठीमागे उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे गणेश दादा तांबोली. या वेळेस फटका भरपूर उंचावरती वेगाने धावता क्षेत्ररक्षक. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. आसूदादा तांबोली यांच्यासाठी पारितोषिक. रमेश दादा भोईर जर का जेल घेतली तर तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. या टीमचे ओनर देखील आहेत पवन एंटरप्राइजेसचे आणि सतीश दादा तांबोली यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कार्पेट लेवल यावेळेस फटका चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली तर नंतर 2 अशा टोटल 3 धावा 3 बॉलवरती पाहू शकाल.
यावेळेस अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना प्रशांत विचार केला या गोलंदाजाचं सातत्यानं प्रत्येक बॉलची डिलिव्हरी वेगवेगळ्या पद्धतीनं हाताळत असतो आणि या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कलात्मक गोलंदाजी दाखवत असताना 26 बॉल 53 धावसंख्येची गरज. यावेळेस किशोरच्या बॅटमधून क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहू शकाल. 4 धावा. चारच्या मदतीने टोटल 7 या आकड्यावरती धाव फलक जात असताना पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी यावेळेस 5व्या चेंडूवरती प्रशांतच्या चौकार अर्जित करतायत किशोर. सलामीच्या भूमिकेत पोहोचलेत. लास्ट बॉल या फर्स्ट ओव्हरचा. लास्ट बॉल वरती जागा बनवत अक्रॉस द लाईन फटका दर्जेदार आहे. चेंडू सी वा रेषा पलीकडे जाईल. सलगच्या लास्ट 2 बॉल वरती 2 चौकार. चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. येणारे 24 चेंडू अजूनही विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू पूर्वा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 11 धावा कमवल्या गेल्या. कुठल्याही प्रकारची विकेट प्रशांतला कमवता आली नाही. आता येणारे निर्णायक अजूनही 4 षटकांचा खेळ शेषत बडवायच्या. टोटल 24 बॉल वरती 45 धावा. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपण पाहू शकाल. मागील मॅच मध्ये देखील विचार केला श्रीलेवन कोलिवली टीमच्या या फलंदाजांनी एकाती किल्ला लढवत मॅच जिंकवली होती. आता या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती तेज तर्रार गोलंदाज तयार होत असताना पाहू शकाल. तेजसची या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये तितकी चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असतो, परंतु यावेळेस इथे तितकी चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. पाठीराखे आता आशात्मक नजरेने तेजसकडे देखील पाहत असतील. गणेशदादा तांबोली यांचं पारितोषिक 2 विकेटसाठी 200 रुपयाचं. कशा प्रकारे सुरुवात करणार तेजस. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने धावतायत विनायक. चेंडू सी बा रेषा पलीकडे येत असताना गौरवच्या बॅटमधून चौकार. खूप चांगला फटका गौरवच्या बॅटमधून आपण पाहिला. 4 धावा अर्जित करत असताना आपलातून बॅटिंगला सुरुवात. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं फटकेबाजी मैदानाच्या हातमध्ये. गौरव पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत असताना सेकंड बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. तेजसच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होईल. 2 चेंडू इथे समाप्त झाले. 2 चेंडू समाप्त होत असताना टोटल 4 धावा खर्च केल्यात. धावफलक 15 या आकड्यावरती आहे. पुन्हा तयार होत असताना तेजस आपण पाहतोय 10-12 पावलांचं रणअप घेऊन यावेळेस अतिशय वेगाने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा तयार होत असताना 2 चेंडू समाप्त झाले. उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ शेष आहे. तिसऱ्या बॉलवरती फटका कार्पेट लेवलने भरपूर वेगाने धावतात हर्षद, परंतु चेंडू जाईल सी वारेशा पलीकडे. गौरवने उचलला फायदा ग्राउंडचा. क्षेत्ररक्षक नव्हते त्याच दिशेला फटका कार्पेट लेवलने खेळला. अर्जित केलाय चौकार. महत्वपूर्ण चौकार मैदानाच्या आतमध्ये खेचत असताना बाला मिळतायत. गौरव 4 धाब्याने टोटल जाऊन पोहोचतीये ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. आता येणारे 21 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. 21 चेंडू 37चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस अतिशय वेगाडं फेकलं होता आणि वेगाडं प्रत्युत्तर देत असताना गौरव ठोकतायत लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार 6 धाबा. अफलातून अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं दोन फलंदाज एंटर झालेत. विचार केला गौरवचा तर 2 चौकार आणि 1 षटकार अशा टोटल धावफलकावरती धाबा आहेत 15 धाबा आहेत. एक सिंगल देखील आहेत. वैयक्तिक 15 धाबसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय गौरवला आता मॅचचं समीकरण थोडंसं हलकं होत असताना 20 बॉल 31 धाबसंख्येची गरज. 5व्या बॉल वरती फटका आबेमध्ये उलट्या दिशेने धावतायत. चेंडू थांबवता येणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आणखी एक चौकार पाहायला मिळेल. थोडस विचार करायला हवं तेजस. सातत्यानं आम्ही तुम्हाला गोलंदाजी मार्क वरती पाहत असतो परंतु इतकी खराब कामगिरी तुमच्या माध्यमातून कधीच पाहायला मिळत नाही. या मॅच मध्ये पवन एंटरप्राइजेस साठी खेळत असताना थोडीशी खराब कामगिरी आम्ही तुमच्या माध्यमातून पाहतो. यावेळेस धावफलक जाऊन पोहोचलं टोटल चौकाराच्या मदतीनं 29 या आकड्यावरती 29 धाबा. धावफलकावरती कुठल्याही प्रकारची विकेट अजूनपर्यंत गमावली नाहीये श्री 11 कोलिवली टीमच्या फलंदाजांनी. सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आता बनवायच्यात येत्या 19 बॉल वरती टोटल 27 धाबा. 19 बॉल आणि 27 धावसंख्येची अजूनही गरज विजयासाठी श्री 11 कोलिवली टीमला. गोलंदाजी मार्क वरती आता या षटकातील लास्ट बॉल घेऊन पुन्हा तयार. 3 चौकार आणि 1 षटकार या ओव्हर मध्ये तेजसने खर्च केला. लास्ट बॉल शेवट कसा असेल. लास्ट बॉल वरती फटका. इथे चुकी केली आहे. ज्या गौरवच्या बाट मधून धावा येत होत्या त्या गौरवची साधी आड सोपी जेल जमीनदोस्त करत असताना पाहायला मिळतात. आता नाराज असतील पाठीराखे आड स्वतः तेजस देखील. धावा नक्कीच खर्च केल्या होत्या परंतु लास्ट बॉल वरती एक चांगलं मुवमेंट सेट केलं होतं. इथे जेल ड्रॉप झालाय. जीवनदान गौरवला लास्ट बॉल वरती आली सिंगल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 30 या आकड्यावरती आता बडवायच्यात येथे 18 बॉल वरती 26 धाबा. 18 बॉल 26 धाब संख्येची गरज. यावेळेस अतिशय वेगाडं फेकत असताना प्रशांतला आपण पाहतोय. 18 बॉल. यस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. सांगता इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती 31 धाबा धावफलकावरती. यावेळेस हरकीची कडा आहे आणि नशिबाचा चौकार बडायला हरकत नाही. चेंडू आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेला निघून गेलाय. 4 धाबा येतील. लक फॅक्टर जर का पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये श्री 11 कोलिवली टीमची गौरवची ती विकेट लास्ट बॉल वरती उडालेली ती जेल ड्रॉप केली आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये लकी प्लेयर बनून खेळत असताना त्याच्या बॅट मधून एक नशिबाचा चौकार देखील येतो. 4 धाबेने धावफलक टोटल जाऊन पोहोचेल ते 35 या आकड्यावरती. 35 धाबा धावफलकावरती आता येणारे निर्णायक 17 चेंडू 21 धावसंख्येची गरज. प्रशांत थोडेसे नाराज असतील स्वतःच्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना.
एक वाईट आणि एक 4, असं टोटल एक बॉल वरती 5 धाबा पडायला हरकत नाही. या वेळेस फटका दर्जेदार गौरवच्या बाट मधून पाठीराख्यांकडे या वेळेस डिलिव्हर करण्यात आलाय चेंडू. आपलातून फटका भरपूर उंचावरती आणि भरपूर दूरवर ठोकत असताना गौरव माहिती हिट लगावले जातात. प्रशांत गोलंदाजी बार्क वरती आणि या वेळेस खराब कामगिरी आपण पाहू शकाल. षटकार येईल. 6 धाबा 6 धाबेड धावफलक जाऊन पोहोचतंय. ते टोटल 41 या आकड्यावरती 41 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आणखी एक लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं षटकार लगावत असताना गौरव पाहू शकाल. वैयक्तिक 10 चेंडू 36 धाबसंख्येवरती खेळत असताना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गौरवसाठी. आपलातून बॅटिंग. यावेळेस देखील आपण पाहतो फटका मोठा खेळायचा होता. कार्पेट लेवलने आला. एक सिंगल संयमानं कंप्लीट केले. किशोरने ठेवली स्वतःकडे स्ट्राईक. एका सिंगलने टोटल जाऊन पोहोचेल ती 48 या आकड्यावरती. यावेळेस किशोरच्या बाट मधून फटका आबेमध्ये नरेश जेल खाली पकडतील. चांगला जेला पकडला जातो. कदाचित जर का गौरवची ती जेल पकडली असती ना तर या मॅच मध्ये जागा बनवती आली असती. ती म्हणजे पवन एंटरप्राइजेस टीमला त्याची ती जेल सुटली. जीवनदान मिळालं. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलत असताना भरपूर सारा धावा आपण त्याच्या बाट मधून पाहायला मिळाला. वैयक्तिक वैयक्तिक 11 चेंडू 37 वरती आपण पाहू शकाल गौरव. आता नॉन स्ट्रायकर वरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. ऋषिकेश ऑन स्ट्राईक. यस षटक संपल्याचा इशारा पंचांचा येईल. आता 12 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय गौरवच्या बाट मधून. षटकार येईल. 6 धाबा आणि विजयाच्या समीप पाहायला मिळेल. आता श्री 11 कोलिवली टीम 6 धाबा आल्यात. षटकार आता विजयाच्या समीप पोहोचले. आता अवघ्या 2 धावसंख्येची गरज असणार आहे. 11 चेंडू 2 धावसंख्येची गरज. या बल्लेस आपण पाहतोय मिसफिल्ड पाहायला मिळतीये. आणि इथून गौरवचा जर का विचार केला
वैयक्तिक 43 धाबा बनवत असताना आपण पाहिलं गौरव या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बनवल्या वैयक्तिक 43 धाबा तो गौरव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ह्या मॅचचा हिरो विनंती करतो गौरवला. अफलातून बॅटिंग नजाकत भरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना एका हाती किल्ला लढवत असताना आपल्या टीमला विजय संपादन करून दिलं. तो गौरव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वैयक्तिक 12 चेंडू 43 धावा ज्याच्या बॅट मधून कमावण्यात आला तो गौरव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तदनंतर विनंती करतो प्रशांतला आणि नरेशला आपलं पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी या. नरेशच्या 2 चौकार 1 षटकारसाठी 500 रुपये होते आणि तदनंतर प्रशांतसाठी देखील पारितोषिक